नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आजच्या आपल्या सुंदर कथेचं नाव आहे सुनबाई माहेरी जाते. सीमाताई विमनस्क अवस्थेत बसल्या होत्या. त्यांचे पायही खूप दुखत होते. अगदी दमून गेल्या होत्या त्या. हुश्श बाई, झालं एकदाचं काम, असं म्हणत त्यांनी एक दीर्घ सुस्कारा टाकला आणि डोळे मिटून घेतले. मनातल्या मनात आपल्यालाच अनेक प्रश्न विचारत होत्या आणि त्याची उत्तरही स्वतःच शोधत होत्या. मध्येच वाचकांनाही सांगत होत्या, मला ना 2 मुली, 1 मुलगा, खाऊन पिऊन सुखी समाधानी कुटुंब आमचं. सर्वांची लग्न झाली, नातवंडही आली. मुलाचं लग्न होऊन साधारण 15 वर्ष झाली. माझी सून उमा या घरात इतकी रुळली की तिच्याशिवाय हे घर म्हणजे घर वाटतच नाही आता. नवीन लग्न होऊन आलेली. त्याच वेळी मी माझ्या मनात बऱ्याच गोष्टी ठरवल्या होत्या. त्याप्रमाणे वागायचंही ठरवलं होतं. माझा 25 वर्षांचा संसार, आता नवीन आलेली उमा, या सगळ्या गोष्टी माझ्या मनासारख्या कशा बरं करेल? ती एका वेगळ्या वातावरणातून, वेगळ्या संस्कारातून आलेली, शिवाय अल्लड, अवखळ, कामाची जबाबदारी न पडलेली, स्वच्छंदी, आपल्याच मतावर ठाम असणारी. ही उमाच्या स्वभावातील काही दोषांची यादी असं तुम्हाला वाटेल, पण तसं नाही. तिच्याबद्दल माहिती सांगते हो मी. ती घरात आली. मी तिला आमच्या घरातील रीतिरिवाज, पाहुणे, रावळे, येणारे जाणारे याविषयी सर्व काही समजावून सांगितलं. तिच्या बऱ्याच गोष्टी मला पटत नव्हत्या. जरी ठरवलं असलं तरी लगेचच एवढा प्रचंड बदल कसा काय बरे शक्य आहे? मग मलाही वाटलं माझ्याही बऱ्याच गोष्टी तिला आवडत नसतील, पण ती काही बोलत नाही कधीच. मीही मला न आवडलेल्या गोष्टी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते. कधी ती ते ऐकते, कधी दुर्लक्ष करते. तसं जे जे आहे ते आहे. उगाच कशाला आग्रह करून, बळजबरी करून घरातलं वातावरण आणि आपल्या डोक्याचा भुगा करून घ्यायचा. पण मग मी माझ्या मनाला समजावायची की माझ्या मुलींकडून जर ह्या चुका झाल्या तर मी काय केलं असतं. तसं मी तिच्या वागण्याचा कधीच इश्यू करत नाही. आता तुम्हाला वाटेल की मी स्वतःचं कौतुक करते आहे, पण हेही तसं नाही. मी सासू म्हणून ठरवून केलेला बदल सांगत आहे, बस इतकंच. कसं प्रवाहाबरोबर पुढं वाहत जावं लागतं, मग सोपं होतं आयुष्य जगणं. माझ्या साच्यात मी तिला कधी बसवायचा तर मी कधी स्वतःला तिच्या साच्यात बसवण्याचा प्रयत्न करत असते. मुलांना सुट्ट्या लागल्या. आता मामाच्या गावाला जाण्याची ओढ सर्वांनाच, तशी त्यांना सुद्धा लागली आणि उमा मुलांना घेऊन माहेरी गेली. म्हटलं जाऊ दे, आपल्यालाही थोडी मोकळीक हवीच की. म्हणजे याचा अर्थ तिची अडचण असते असा कुणीच काढायचा नाही बरं का. ती माहेरी गेली. 1-2 दिवस ठीक वाटलं, पण मग प्रत्येक गोष्टीत मला तिची उणीव भासू लागली. बऱ्याच दिवसांपासून हातातून काम सुटलं होतं ना. आता तुम्हाला वाटेल, ती काय फक्त कामासाठीच लागते का तुम्हाला? तर तसं नाही. मला आता तिची खूप सवय झाली होती. तिच्या हाताखाली कोणतंही काम करताना पूर्ण जबाबदारी माझी नाही याची मनाला जाणीव असते माझ्या. आत्तापर्यंत जबाबदारीने खूप कार्य पार पडली, पण आता ते शक्य होईनासं झालंय. आता काम करतानाही चुकते मी. भाजीत मीठ विसरलं का, चहात साखर टाकली की नाही, असं होतं आता. ती असताना कधी कधी नाही. बऱ्याच वेळा माझ्या दृष्टिकोनातून तिच्या चुका मला दिसतात. काय बाई झाडून काढते ही, अजून बराच कचरा दिसतोय. मागून भांडी घासायची ठेवून फोनवर बोलत बघत काय बसायचं ते. कधीतरी एकदा आपल्यालाच करायचं आहे ना ते काम, मग कशाला टाइमपास करायचा. का तिला वाटत असेल मी उठून भांडी आवरेन म्हणून? जाऊ दे, आज फरशी पुसली नाही वाटतं. स्वयंपाकही बराच शिल्लक राहिलेला दिसतोय, देईल आता टाकून, मी मनातल्या मनात बोलत असते. लगेचच मनात परत येत राहतं, जाऊ दे, किड्या मुंग्यांचं देणं द्यायचं राहिलं असेल, त्यांनाही खायला घातलंच पाहिजे की. आपलं कर्तव्यच आहे ते.
मग आपलं मन वढाय वढाय. ती गेली आणि काम करताना आज वाटलं, जाऊ दे, एक दिवस नाही फरशी पुसली तर काय होतं. आज असाच एक उन्हाळ दिवस, जाऊ देत, कचराच नको काढायला, असं माझ्या मनाची विचित्र अवस्था होत राहिली. ॲडव्होकेट अपर्णा रामतीर्थकर म्हणतात ना, मुलांची लग्न झाली की सुनेच्या आणि मुलांच्या संसारात सारखं सारखं डोकवायचं नाही किंवा प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेपही करायचा नाही. तिचा नवरा सगळं आणतो ना, मग आपल्याला काय करायचंय? हे ऐकायला ठीक आहे, पण प्रत्यक्षात आणणं खूप अवघड आहे. मनात आणलं, ठरवलं तर तसं कठीणही नाही. प्रयत्न केल्यावर जमतं बरं का. लगेच आपले दिवस आठवतात. अरे, आपण किती काटकसरीने करायचो, कसलंच काही वाया घालवत नव्हतो. पण आपण म्हणजे आमच्या वेळेस असं होतं, आमच्या वेळेस तसं होतं, हे कशाला सांगायला पाहिजे. आपलं आपल्यापाशी, तुझं आहे तुझ्यापाशी, ते तसंच राहू दे. असं बरं समजा उमा म्हणाली की मी काय तुम्हाला सांगितलं होतं का काटकसर करायला, तर ते आपल्याला काय सोसवणार आहे आणि आवडणार तरी अजिबात नाही. म्हणून ते आमच्या वेळेस हे पालुपद लावायलाच नको. शिवाय सारखं सारखं तेच तेच ऐकण्यात तरी तिला काय इंटरेस्ट वाटणार आहे. मग कशाला रे इतका बाऊ करायचा. जाऊ देत, ते आपलं कर्म होतं आणि हे तिचं नशीब आहे. त्यांच्या नशिबाने मिळतं ना, मग त्यांना त्याचा उपभोग घ्यायलाच हवा ना. मी एक घेतला नाही होत्या त्या सगळ्या परिस्थितीचा उपभोग, त्यासाठी तुम्हाला कशाला जबाबदार धरायचं. खरंच या मुलांकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. असलेल्या वयाचा, परिस्थितीचा योग्य वेळी उपयोग करून घेता आला पाहिजे. कधी प्रवासाला जायचं म्हटलं तर मी म्हणते जाऊया एसटीने. पण उमा म्हणणार, आई, गाडी असताना काय गरज आहे एसटीने प्रवास करायची. पण प्रवास एसटीने करण्याची मजा काही औरच आहे. आता तुम्ही म्हणाल की गाढवाला गुळाची चव नाही. इथे तिथे जवळ जायचं म्हटलं तर मी म्हणते जाऊयात चालत. पण ती म्हणणार जाऊया रिक्षेने. असं चालतं. मग मी कधी रिक्षेने जाते तर ती कधी माझ्याबरोबर चालत येते. स्वयंपाकात ती अशी खूपच हुशार आहे. नवीन नवीन पदार्थ करते, गरम गरम खायलाही घालते. मीही मग मला जमेल तितकी मदत करत असते तिला. इतक्या वर्षात आम्हा दोघींचं एक छान नातं तयार झालं आहे. कोणत्याही विषयावर आम्ही तासनतास बोलू शकतो. आम्हा दोघींना तिसरीची गरजच नाही. आई, किती चपात्या करू, असं ती मला मान देऊन विचारते. बघ की आता किती लागतात ते, कर तुझ्या मनाने, असं मीही मोठेपणाने तिला अधिकार देऊन टाकते. प्रत्येक गोष्टीत उमा माझ्या मागे आणि मी तिच्या मागे मागे, असं आमची शेवणापाणी चालते. सगळीकडे मला आता तिचाच भास होत राहतो. मग वाटतं तिने नको का माहेरी सुट्टीला जायला. मुलांना पण सुट्टीला मामा मावशीकडं जायलाच पाहिजे ना. तेवढंच रिफ्रेश होतात ती. वेगवेगळ्या वातावरणात राहिलं की आयुष्यात कधीही कुठेही ॲडजस्ट करायची सवय लागते त्यांना. माझ्या मुलींचं आणि उमाचंही छान जमतं. नातं जोडायचं, टिकवायचं म्हटलं तर दोन्हीकडून प्रयत्न पाहिजेत, जसं माझ्या घरात आहेत. मुली लग्न करून त्यांच्या संसारात रमल्या. सण समारंभ, कधी काही कार्यक्रम किंवा दिवाळी, उन्हाळा सुट्टी असली की 4 दिवस येतात. परत आपल्या जबाबदाऱ्या पेलण्यासाठी नवीन बळ घेऊन परत जातात. मग राहिले कोण? मी आणि माझी सून उमा. 8 दिवस झाले आणि उमाचा रात्री फोन आला, आई, मी उद्या येते आहे. खरं तर मला खूप बरं वाटलं. मलाही ती गेल्यापासून करमतच नव्हतं. पण माझ्यातला सासूचा खट्याळपणा डोकावून बाहेर आला. मग मी म्हटलं, काय ग, कंटाळलीस की काय? राहा की आणखी 4 दिवस. तिलाही माझ्या मनातल्या बऱ्याच गोष्टी कळतात न बोलताही. नाही, 8 दिवस झाले की आता. उद्या येते आहे मी.
तिच्या बोलण्याच्या टोनवरून मला सारं काही समजलं. ती मनातल्या मनातच म्हणत होती, मी ओळखून आहे सारे तुमचे बहाणे. हे तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल, पण संसारात अधिकाराचा मोह सोडायचा ठरवला की तो आपोआप सुटतो. किती दिवस त्यातच सासूसुना या विरोधी भूमिकेत जगायचं? असंही आयुष्य समाधानाने आनंदाने जगता येतं. सकाळपासून मी उगाचच आत बाहेर करत होते. दुपारी उमा माहेरवरून परत आली. मी तिच्याकडे आणि तिने माझ्याकडे एक अर्थपूर्ण नजरेने पाहिलं आणि मी हुश्य केलं आणि पटकन ही कविता सुचली मला. लेक संसाराची लोभी राहते अंगणात उभी, लेक संसाराची लोभी राहते अंगणात उभी, सून कर्तव्याला जागते, ती आहे तशी देवाजवळ मागते, ती आहे तशी देवाजवळ मागते. मित्रमैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला ही सासू सुनेची कथा? व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.